प्रकाश आंबेडकर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे. प्रकाश आंबेडकर आणि माननीय शरद पवार यांचाही संवाद आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडी हा पुढला विषय आहे. आम्ही महाराष्ट्राचा विचार करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात. ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे, ही शरद पवार यांची भूमिका आहे, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, ही राहुल गांधी यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे. सर, जयंत पाटील मैदानी जयंत पाटील कालच मातोश्रीवरती होते 2 दिवसापूर्वी आणि अशा प्रकारच्या अफवा किंवा बातम्या पसरवून काही उपयोग नाही. ज्यांना जायचं होते ते डरपोक लोक, बेईमान लोक निघून गेले आणि जे आता थांबले आहेत एका निष्ठेनं, मग ते शिवसेनेमध्ये असतील किंवा माननीय शरद पवार यांच्या सोबत असतील, त्यांना विविध आमिष दाखवली जात आहेत, त्यांच्यावर दबाव आणले जात आहेत. पण आता जे आहेत हे अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या अफवा पसरवून काही गोंधळ वगैरे होणार नाही. 2024 विधानसभा, लोकसभा आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत आणि 2024ला कळेल नक्की कोण कुठे आहे ते. तुम्ही वक्तव्य केलं होतं, त्यानंतर अजितदादा असे बोलले की सौम्या आणि गोम्यामध्ये बोलत नाही. त्यांचे सौम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत बरं का. ज्यांनी गुलामी पत्करलेली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही. आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही. सोमे गोमे कोण हे 2024ला कळेल हे मी वारंवार सांगतोय. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गवशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असतील. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो आहे. डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते. डोळ्यासमोर मुंबई पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने ते लटपट आहेत. ते का आमच्यावर बोलणार? त्याने बोलूच नाही. मी आत्ताच बोललो ना, टेस्ला प्रकल्प असेल, पाणबुडी प्रकल्प असेल, त्याच्या आधीचे प्रकल्प असतील, डायमंड मार्केट असेल, असे अनेक प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर घेऊन जात असताना हे सरकार, एक मुख्यमंत्री, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री हे डोळ्यावर कातडं आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आलं नव्हतं आणि इतिहासात किंवा भविष्यात कधी येणार नाही. या महाराष्ट्राचा रोजगार ओरबडून नेला जातो. आम्ही परवाही म्हणालो पुण्याच्या सभेत, तुम्हाला गुजरात सोन्याला मडवायचं आहे तर मडवा, आमची काय हरकत नाही. पण त्यासाठी महाराष्ट्र का लुटताय? महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं. आमदार फोडले गेले, खासदार फोडले गेले. हे फक्त मुंबई आणि महाराष्ट्राची लूट व्हावी म्हणूनच करण्यात आलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकीय अनुकूलतेसाठी लढत आहेत असं प्रकाश आंबेडकर. ठीक आहे, बोलू द्या. डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत, बोलू द्या. सर, पुढारीच्या ओपन फोरम मध्ये क्लिप सुरू होत्या आणि त्यांनी
फोरममध्ये एक घोषणा केलेला आहे की आमचा निधी साधण्यासाठी आमच्या सरकारमधील काही नेते आहेत ते घोटाळेबाज आहेत, त्यांच्याकडे आम्हाला सफा बसावं लागतं असं ठीक आहे, मी काय बोलणार त्याच्यावर, त्यानेच उत्तर दिलंय ना त्याचं. सर, आपने कहा कि महाराष्ट्र को लूटा जा रहा है, यहाँ से जो प्रकल्प हैं गुजरात में जा रहे हैं, क्या कहना चाहिए? देखिए, मैं इतना ही कहूंगा कि पूरा देश एक है, विकास देश का होना चाहिए। प्रधानमंत्री पूरे देश के होते हैं, प्रधानमंत्री या गृह मंत्री पूरा देश का होता है, लेकिन जिस तरह से महाराष्ट्र से हो या और भी राज्यों से बड़ी बड़ी योजनाएं, बड़े बड़े प्रकल्प, उद्योग सिर्फ एक ही राज्य गुजरात में खींच कर लेके जा रहे हैं, उसे विकास नहीं कहता है, उसे कहते हैं डकैती। आप हमारे कोकण का, महाराष्ट्र के कोकण का एक पनबुड्डी का प्रकल्प चला गया गुजरात में, टेस्ला प्रोजेक्ट चला गया गुजरात में, डायमंड मार्केट लेके गए गुजरात में, हाँ, वेदांत फॉक्सकॉन चला गया गुजरात में। ये क्या चल रहा है? और हमारी नामर्द सरकार जो है इस महाराष्ट्र की, जिसका एक मुख्यमंत्री है, जो उप मुख्यमंत्री है, ये बेईमान लोग जो है वो बस आंख खुलकर देख रहे हैं क्या चल रहा है। गुजरात का विकास भी होना चाहिए, उत्तर प्रदेश का विकास होना चाहिए, बिहार का विकास होना चाहिए, पूरे देश का विकास होना चाहिए, लेकिन आप अपने राज्यों को विकसित बनाइए, डेवलप कीजिए। आप प्रधानमंत्री हो पूरे देश के, लेकिन आपका कोई टारगेट है कि महाराष्ट्र और मुंबई को कमजोर करना है आपको, और सिर्फ गुजरात में वो यहाँ की संपत्ति लेके जानी है। जैसे ईस्ट इंडिया कंपनी करती थी, देश लूटकर पूरा इंग्लैंड जाता था, वैसा महाराष्ट्र लूटकर गुजरात में जा रहा है। सर, इंडिया आघाडीचे संयोजक होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे, काँग्रेसने त्यांचे नाव पुढे घेण्याची चर्चा ना, अद्याप इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही नवीन, आणि त्यात अशा प्रकारचा कुठला प्रस्ताव समोर आलेला नाही। किंबहुना दिल्लीतल्या इंडिया बैठकीच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक चेहरा आपल्याला इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी आपल्याला समोर आणावा लागेल, मग एखादा सिनियर नेता, समन्वयक किंवा चेअरपर्सन म्हणून आणावा आणि तो एक मताने निर्णय घेतला जाईल। लढणार आहेत, मात्र प्रकाश आंबेडकर असं बोलतात आहे की आपल्याकडे आमदार खासदार राहिले नाही, ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। मला कळलं नाही आपला प्रश्न। 23 जागांवर ठामपणे आपण लढवणार आहे निवडणूक। आपण म्हणजे कोण? आपले म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना। मात्र एकीकडे प्रकाश आंबेडकरांचे, मला प्रकाश आंबेडकर काय म्हणतात ते तुम्ही सांगू नका। प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची योग्य चर्चा सुरू आहे आणि आमची चर्चा ही अंतर्गत चालू आहे, आम्ही बाहेर चर्चा करत नाही। महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि 48 जागांच्या वाटपामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये कोणताही मतभेद नहीं। बिहार में एक महिला का दुष्कर्म हुआ है और 7 दिन के बाद मामला दर्ज हुआ है, इसमें 3 बीजेपी की बड़े आईटी सेल की। आप बिहार की बात करो या उत्तर प्रदेश की? आप बनारस की, वाराणसी की बात कर रहे हो, जो प्रधानमंत्री मोदी जी का चुनाव क्षेत्र है और बहुत ही पवित्र स्थल है, धार्मिक क्षेत्र है। आप एक जगह पे राम मंदिर का उद्घाटन करने जा रहे हो, हाँ, और दूसरे तरफ आपके चुनाव क्षेत्र वाराणसी में 3 हमारी सीता मैया का वस्त्रहरण जिसने किया, वो आपके खास लोग, आपके साथ हमने आपके फोटो देखे हैं, उससे पता चलता है कि बीजेपी का जो आईटी सेल है उसका कैरेक्टर क्या है। जो हम सबको, पूरे विपक्ष को बदनाम करने के लिए जो आईटी सेल का इस्तेमाल होता है ना, उसमें किस दिमाग वाले लोग बैठे हैं, उनका चरित्र और चारित्र क्या है ये दिखता है। नीतीश कुमार नहीं, ये तो है भारतीय जनता पार्टी। नहीं, यहाँ नहीं चलेगा, यहाँ नहीं चलेगा। ये घर के चोर है ना, ये घर के लफंगर, घर के बलात्कारी है, उनके ऊपर कुछ नहीं चलेगा। चलिए, नीतीश कुमार को सरकार बनाने की बात हो रही है, बात हो रही है ना, जब सामने प्रस्ताव आ जाएगा तब निर्णय लिया जाएगा। प्रकाश आंबेडकर को लेकर प्रकाश आंबेडकर ने कहा कि आपसे तो बातचीत हो रही है, लेकिन कांग्रेस की तरफ से और बाकी लोगों की तरफ से कुछ, मुझे ऐसा नहीं है। कांग्रेस पार्टी ने और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने भी प्रकाश आंबेडकर जी को महाविकास आघाड़ी में न्योता दिया है
और उद्धव ठाकरे साहब को कहा है कि आप उनसे बातचीत करें। सर भाजप घोटाळेबाजांबद्दल तडजोड करते असं किरीट सोमय्या का म्हणत होते? मला सर पडसाद मात्र रश्मी शुक्ला अजून वेटिंगवर आहे। सीट शेयरिंग के लिए अलायंस के लिए इंडिया कल ही मेरी खड़गे साहब से बातचीत हो गई। उद्धव ठाकरे जी ने कहा था कि खड़गे साहब से बातचीत करिए एक बार, तो मेरी कल रात को बातचीत हो गई। खड़गे जी बेंगलोर में है, अब दिल्ली में आ जाएंगे। महाराष्ट्र में जो बातचीत करनी है उसके लिए खड़गे साहब ने एक हाई लेवल कमेटी की स्थापना की है। पहले उनसे बातचीत होगी, बाद में हम खड़गे साहब से और राहुल जी से बात करेंगे। अगर लगता है कि बातचीत करनी चाहिए तो बातचीत करेंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।